सगळ्यांनी प्रयत्न केले असतील त्यावेळेला ही वास्तू झाली आणि या वास्तूला भाऊंचंच नाव घ्यायचं आहे. हा 8 तास मी पकडला, मला सगळ्यांनी सहकार्य केलं आणि भाऊंचं नाव या ठिकाणी झाली. भाऊंची एक वास्तू या ठिकाणी उभी राहिली, आठवण राहिली. आज त्याच्यामुळे आपण कार्यक्रमाशी घेऊ शकतोय. तर भाऊंचं तुम्हाला मी मगाशी म्हटलं की भाऊ धोतर लावून घालून व्यायाम खेळत यायचे. कधी कुस्तीला डाव शिकवायला शक्यतो उतरले नाही, पण बाहेरून त्यांची नजर, त्या नजरेमध्ये सगळे डाव येत होते. त्यांची बघण्याची जी ताकद होती, त्यांच्याकडे जो एक आत्मबल, ज्याला हे म्हणतात पॉवर, इतकी पॉवर होती की ते बसले की आम्ही तिकडे जोरात कुस्ती करत होतो. हे का तयार झालं? त्याच्यात त्यांचं गुरु पण आहे. का तयार झालं? कुठेही कुस्ती असल्या स्वतः गाडीची व्यवस्था करणार, स्वतः पैशाची व्यवस्था करणार. पोलीस तालीम संघाचे ते काही वर्ष अध्यक्ष होते, काही वर्ष खजिनदार होते. पोलीस शहर तालीम संघामध्ये पैसे कसे येतील, अनुदान कसे येतील, याच्यासाठी ते सगळ्यांच्या घरी फिरायचे. त्यावेळेचे नगरसेवक, नगराध्यक्ष यांच्या सगळ्यांच्या घरी जायचे, पाया पडायचे आणि काय सांगायचे, पोरांसाठी नगरपालिकेला पैसे द्या. आणि त्यावेळेला वर्षाला 50,000 रुपये माझ्या माहितीप्रमाणे, कारण मी कुस्ती खेळत होतो, 50,000 रुपये भाऊंनी नगरपालिकेला अनुदान द्यायला लावलं होतं. असं जवळजवळ 4-5 वर्ष, बरेच वर्ष चाललं. आणि त्याचा परिणाम असा झाला की आम्ही कुस्तीगीर जे काही होतो 15-20 जणच होतो, पण त्याच्यात ते जवळजवळ 6 ते 7 कुस्तीगीर महाराष्ट्राला खेळून नॅशनल खेळले. 6 ते 7 हा एक रेकॉर्ड आहे, हा जिल्ह्याचा रेकॉर्ड आहे. जिल्ह्यामध्ये एका तालमीतली इतकी मुलं नॅशनलला गेलेली नाही. त्याच्यातला पहिला आया कैलास जोशी, गुलाब कुमार, रघुनाथांचा मोठा भाऊ, मोठे बंधू, हे त्यांच्या ताब्यात होते म्हणण्यापेक्षा त्यांच्या घरातले असल्यामुळं पूर्ण कंट्रोल त्यांचं होतं. भाऊंच्या शब्दापुढे ते जात नव्हते आणि वर्षभर ते बाहेरच्या तालमीत असायचे. आणि ते तालमीत आहेत म्हणून आम्हाला सुद्धा भाऊने तालमीत पाठवलं होतं. कंपनीतनं, माझ्या कंपनीतनं सगळी माझी व्यवस्था करून दिल्लीला आणि पुण्याला प्रॅक्टिससाठी पद्माकर गायकवाड, मी, त्याच्यानंतर गुलाब कुंभार, रामचंद्र कुंभार, असे भगवान कुंभार, रघुनाथ कुंभार, असे 6-7 लोकांना महिन्याला 500 रुपये खावटी नगरपालिकेकडनं चालू करून घेतली. बघा गुरुचं कार्य बघा. फक्त डाव शिकवले म्हणजे गुरु नाही, हे सुद्धा कार्य गुरुचं. ते डाव शिकवणं हा प्रत्यक्ष गुरु झालाच, पण अप्रत्यक्षरित्या कुस्तीसाठी सहकार्य करणारे, मदत करणारे असे गुरु आहेत. ह्या पूर्ण कधी विसरता येत नाही. कधी भाऊनी कधीच सांगितलं नाही की तुम्ही आखाड्याला उतरू नका. आखाडा आहे, चला, आखाडा आहे की चला, निघायचं, बस निघायचं. जी मुलं येते तरी वेळ प्रसंगी आम्हाला खायला कुठे मिळायचं नाही. भाऊ चणे शेंगदाणे एवढे चांगले घ्यायचे. त्यावेळेला 10-15 रुपयाचे म्हणजे आजचे 100 रुपयाचे. आणि शेंगा भुईमुगाच्या सगळ्यांना वाटायचे, खायचो. आणि तिथे जाऊ, तिथे भाऊ पहिल्यांदा त्या गावामध्ये कोणाला तरी भेटून आमची जेवायची व्यवस्था करायची. हॉटेलमध्ये जास्त खर्च करत नव्हतो आम्ही. मला तर हॉटेलमध्ये चिकन चिली खायला पाहिजे, तसलं काही नाही. भाकरी आणि वरण आम्ही सगळ्या ठिकाणी खात होतो. आणि कधी कधी मटण पण असायचं. जे का असेल ते, पण कोणतरी भाऊंचे मित्र दोस्त त्या गावात असायचे, ते आम्हाला जेवण द्यायचे. आम्ही ते खायचो, सगळे मनापासून खायचो, कारण भूक मनापासून लागायची. तुम्हाला तर भूक मनापासून लागतोय ना सगळ्यांना. जेवताना सुद्धा मनापासून जेवण चला, श्रद्धेने जेवण चला. नको मला ते खायला पाहिजे, हे खायला पाहिजे, असं कधीच काही करायचं नाही. घरचं जेवण हे फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. पेलवान लक्षात ठेवा, घरचं जेवण फार महत्वाचं आहे. आता बाहेर हॉटेलचं जेवण हे तुम्ही बनवताना पाहिलेलं नाही, तुम्हाला काहीच त्याचा अभ्यास वेगळा आहे, हे मी आता इथे सांगत नाही. पण हॉटेलचं जेवण शक्यतो टाळा, खाऊ नका. घरचंच जेवण खात चला. स्वतः बनवलेला चिकन बिर्याणी असेल, काय असेल, बनवायचे आणून चालेल, हे खा. आपला विषय भाऊंचा आहे. तर भाऊने अशा प्रकारे खेळाडूंना बरेच वर्ष, जवळजवळ मला माझा अंदाज आहे 10 वर्ष तरी
भाऊने सगळ्या या खेळाडूंसाठी इतकं काही सहकार्य केले की सगळीच जबाबदारी ते स्वतः घेत होते सर्वच. मग त्याच्यामध्ये सगळेच मेडल लागले. एक उदाहरण सांगतो, भाऊनं किती आस्था होती. आम्ही अजमेरला गेलो होतो कुस्तीला. रामचंद्र कुंभार, काळ्या कुंभार यांचं वजन अर्धा किलो जास्त होता, 500 ग्राम वजन काय भरत नाही. शेवटी भाऊनी निर्णय घेतला, काय न्हाव्याकडे नेले, त्यांचे केस डोक्याचे काढले, त्या पंचाला लाज वाटली आणि भाऊनी त्याला घ्यायला लावला. हे भाऊचं कर्तृत्व. पिंपरी चिंचवडला एकदा कुस्त्या होत्या, आम्ही कुस्तीला गेलो होतो. मला त्यांचा आठवतोय 77ला पिंपरी चिंचवडला नाही, मला वाटतं घोडेगावला कुस्त्या होत्या. आणि घोडेगावच्या सिंगजोडला आंबेगावच्या तालुक्याचा एक मुलगा पिंपरी चिंचवडच्या कंपनीतला होता. त्याच्यावर खेळायला त्याला फिरत होते जोड पाहिजे म्हणून. आडकरनं विचारलं, मला भाऊनी आडकर नाही म्हटले. मला म्हटले सुभाष तुझा भाऊ मुलगा हे गावाचा आहे, 5 गावांचा आहे. अरे तू जा बस खेळ तू जोरात. माझ्या असा चिमटा काढला ना की गेलो, किती 10 सेकंद पण लागले नाही, त्याला 10 सेकंद मध्ये मारला. कशामुळं मारला? भाऊनी काढलेला चिमटा. चिमट्यामध्ये एवढी ताकद होती, एवढा उत्साह होता, एवढी पावर होती त्या भाऊने राग दाखवला माझ्याकडे. स्वतःला कमी का लेखतात? कुस्ती खेळताना स्वतःला कधीच कमी लेखायचं नाही. समोरचा पैलवान आहे ना, त्याला 100% पाडू अशी मनात जिद्द धरा आणि त्यांच्यावर खेळा. मग हार घेत त्याच्या हातात, पण आपली जिद्द आपले मनात आणणं आपलं आहे. त्या आणाने खेळा, अगदी ईर्षेने खेळा, विजयी व्हाल. आज भाऊंच्या संदर्भात आता याच्यापेक्षा काही आणखी सांगत नाही की भाऊंच्या वेळेला त्यावेळेला लोखंडे प्रॅक्टिसला नेहमी येत असत. आम्ही खेळत होतो, आम्ही सगळे एकमेकाची मातीमध्ये गुरु होतो. मी त्याला डाव शिकवायचो, बापू मला डाव शिकवायचा, कधीतरी गुलाब यायचे आणि आम्ही एकमेकाला डाव शिकवत होतो. त्याच्यातलं एक लक्षात घ्या, ज्या वेळेला तुमचे कोच सुनील या ठिकाणी नसेल, ऋषी नसेल, त्यांच्यावर अवलंबून राहू नका. तुम्ही कुस्ती खेळा, एकमेकाची डावावर प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला जे डाव येतात, जे त्याला दुसऱ्याला येत नाही त्याला ते शिकवा. तुम्ही त्यांचे गुरु आहात. लक्षात घ्या, ही परंपरा चालवायला लागेल. त्याचं मग खंडातल्या आजारी पडले, 10 दिवस आलेलं आहे, तिथं व्यायाम खेळ हे व्हायला नको. त्याच्यानंतर मी भाऊंच्या बाबतीत मी थोडंसं बोललो, हे सगळं झालं. भाऊंचाच आशीर्वाद होता म्हणून मी सुद्धा 1980ला महाराष्ट्राला ब्रांच घेतला. माझी निवड न्यायासाठी झाली होती. मी भाऊला कधीच शिकू शकत नाही, फक्त उपस्थित नाही. सर्वात आर्थिक व्यवहारापासून कारण भाऊने मला उपनिषदाचा सेक्रेटरी बनवला होता. त्यावेळेला मी तयार करत होतो किंवा भाऊ सगळं हिशोब ठेवायचे, ते सुद्धा भाऊंकडनं शिकलो. तर या अशा गोष्टी गुरुकडनं आपल्याला शिकायला मिळतात. आजचा दिवस महत्त्वाचा आहे आणि हे भाऊंचं आज मी तुम्हाला सर्वांना सांगितलं की त्याच्यातून तुम्ही काहीतरी शिका. एवढे बोलून पूर्ण करतो. आणि आमचे रघुनाथ कुंभार राष्ट्रीय खेळाडू